ब्रेकनंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतोय तालिबानने जो उच्छाद मांडलाय पाकिस्तानमध्ये त्याबद्दल। शेषाद्रीजी मला सांगा, आपण बोललो भारताला धोका आहे, एक तर भारताने काय करायला पाहिजे आणि तालिबान जेवढा भारताचा शत्रू आहे तेवढा अमेरिकेचाही शत्रू आहे। अमेरिकेच्या रोलकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, अमेरिकेचा जो हितसंबंध आहे तो अमेरिकेच्या सिक्युरिटी ह्या विषयावर केंद्रित आहे। म्हणजे भारताचा सिक्युरिटी हा अमेरिकेचा प्रश्न नाही आहे। त्यामुळे आज अमेरिकेचा जो सिक्युरिटी कन्सर्न होता, म्हणजे अफगाणिस्तानवर त्यांनी खूप हल्ले केले आणि तालिबानला संपवायचा प्रयत्न केला, सगळं केलं, आजही संपवले एका अर्थी। पण तालिबानला त्यांनी अमेरिकेत का, अफगाणिस्तानमध्ये का संपवायचं होतं त्यांना? मुळात त्यांनी तालिबान निर्माण केलं म्हणजे रूस, रशिया हा बलहीन अमेरिकेनेच दिला होता। पण हे केल्यावर कोल्ड वॉर संपलं आणि हे सगळं गेले, रशिया माघार घेतली, सगळं झाल्यावर त्यांचा प्रश्न काय होता? तालिबानला संपवणं हा त्यांचा प्रश्न नव्हता। म्हणजे तालिबानमुळे अमेरिकेला याच्यापुढे प्रश्न होऊ नये एवढंच त्यांचा प्रश्न होता। म्हणून 26/11 नंतर भारताने जेव्हा सांगितलं पाकिस्तानाला तुम्ही अमुक करा तमुक करा, म्हणजे तुमचे जे टेररिस्ट ट्रेनिंग सेंटर्स आहेत पाकिस्तानमध्ये जे आहेत त्याच्यात तुम्ही नष्ट करा, असं भारताने पाकिस्तानला सांगितलं। अमेरिकेचा काय ॲडवाईस होता? अमेरिकेचा ॲडवाईस भारताला होता की काही झालं तरी तुम्ही पाकिस्तानशी लढा नका करू, म्हणजे पाकिस्तानला तुम्ही आणखीन वीक नका करू, कारण पाकिस्तानच्या सैन्य आणि पाकिस्तानचा संबंध आम्हाला तालिबानशी लढा करण्यासाठी हवा आहे। त्यामुळे अमेरिकेचं पॉलिसी असं आहे की काही झालं तरी एक वीक पाकिस्तान आणि वीकर इंडिया, म्हणजे किंबहुना अमेरिकेमध्ये संबंध पाकिस्तान तालिबानाइज्ड होणं आणि त्यानंतर एक डोकदुखी होणं भारताला, हे कदाचित अमेरिकेचा सिक्युरिटी कन्सर्नला सूट करत असेल आणि त्यांना अभिप्रेती असेल। त्यासाठी अमेरिका तालिबानायझेशन ऑफ पाकिस्तानला काही विरोध करतील किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करतील असं वाटत भारताने सावध राहायला त्यामुळे खैबर किंडीच्या पलीकडे काय घडामोडी होत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, नाहीतर दुसरा पानिपतसाठी आपली सामोरं जाण्याची पानिपतमध्ये जसा पराभव झाला तसं दुसरं पानिपत होऊ शकतं असं म्हणताय शेषाद्रीचारी। मी जातोय संजीवनी खेर यांच्याकडे। तुम्ही मला असं सांगा की तिथल्या जनतेशी तुमचा संपर्क असतो, इंडो पाक पीपल्स फोरमच्या तुम्ही सदस्य आहात, काय तुम्ही सांगाल भारतीय जनतेने त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? कारण आपण काही युद्ध करून तालिबानला रोखू शकत नाही, जनतेच्या पातळीवर काय झालं पाहिजे? मला असं वाटतं की जनता जी आहे, तिथली जनता जी आहे आणि आपली जनता जी आहे ती अतिशय समंजस आहे। त्यांना शांतता हवी आहे, त्यांना विकास हवा आहे। उलट तिकडल्या स्त्रिया आणि पुरुष असं म्हणतात की जे धर्मांध लोक आहेत आणि ते ज्या प्रकारे धर्माचं चित्र उभं करतात त्याच्यामध्ये आमच्या हजरत पैगंबरांच्या पत्नी ज्या होत्या त्या स्वतः एक वर्किंग वुमन होत्या, स्वतः बिझनेस वुमन होत्या। तर आम्हाला कुठल्या धर्माचे हे आम्हाला सांगतात आहेत की आम्ही स्त्रियांनी काही काम करायचं नाही। त्यामुळे त्यांना जर धर्माचा अर्थच या लोकांना कळत नाही, अशा लोकांशी त्यांनी झियानच्या काळापासून लढाई दिलेली आहे आणि आजही त्या देतात आहे। सुदैवाने तिथली वर्तमानपत्रही या बाजूने उभी आहेत, डॉन सारखं वर्तमानपत्र, जिओ असेल, पण वर्तमानपत्र तिथे इतकी महाग आहेत की सामान्य माणूस घेऊ शकत नाही। त्यामुळे टेलिव्हिजनच्या माध्यमाने हे सगळी मंडळी त्यांच्यासमोर जातात आहेत आणि मला स्वतःला असं वाटतं की आता जसे शेषाद्री म्हणाले तसं वीक पाकिस्तान हवं असेल किंवा मगाशी दीक्षित चांगलं म्हणाले की, आणि मला स्वतःला असं वाटतं स्वतःचं घर साकारणं पण जरूर आहे। पावसाळा जवळ आल्यानंतर घर साकारली जायची पूर्वी, त्यामुळे आपल्या इन्क्लुझिव्ह अशा प्रकारच्या पॉलिसीज आपल्याला पाहिजेत। आपल्यामध्ये कुठे कुठे भेग आहेत, सामाजिक, राजकीय, धार्मिक, तिथे तिथे हे लोक कोणीही असो ते हल्ला करणार आहेत। कोणी तालिबानच आहे असं मी म्हणत नाही, आणखी नाही लोक आहेत। आपल्या देशांतर्गत आपली जे एकी नसेल, आपण सगळं धर्म, जाती, समुदाय, भाषा एकत्र नसू तर आपल्यामध्ये फूट पाडणं हे फार सोपं आहे। हे अलीकडच्या घटनांमधून आपण एकजुटीने वागलं पाहिजे आणि या सगळ्या तालिबानचा मुकाबला केला पाहिजे। माझा शेवटचा वेळ आहे, मी जातोय अनंत दीक्षितांकडे। दीक्षित, तुम्ही काय कन्क्लूड कराल, शेवटी काय सांगाल? विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या दृष्टीने मला सांगायचं की आपला एक असा समज होतो की दहशतवादी किंवा अतिरेकी कारवाया म्हणजे काहीतरी गुंड, अफीम, गांजा याचा व्यवहार करणारे फक्त लोक असतात। तालिबानने 1996 पासून 2001 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये राज्य केलं आणि नाटोच्या सैन्याने नंतर त्यांना पराभूत करून मग अमेरिकेच्या मदतीने तिथे सरकार आलं। आपण पहिली सर्वात महत्वाची गोष्ट, कुठल्याही प्रकारे कोणाकडेही संशयाने न पाहता जागरूक राहिलं पाहिजे। धर्मांधता वाढवणाऱ्या कुठल्याही गोष्टी करता कामा नयेत आणि आपल्या राजकीय, राष्ट्रीय चारित्र्याच्या संदर्भात राजकीय पक्षांनी सर्वाधिक सजग असलं पाहिजे।
जेणेकरून माणसामध्ये रंगावरून, कपड्यावरून, भाषेवरून, धर्मावरून भेद पडतील अशा गोष्टी करता कामा नयेत. कारण मी मगाशी म्हटलं तसं तालिबानी ही वृत्ती असते. आज आपल्या कडे ज्या प्रकारच्या हिंसा होत आहेत, वकिलांचं वर्तन कसं चाललंय, खासदारांचं वर्तन कसं चाललंय, या देशाचा पंतप्रधान ह्युमन सुसाईड बॉम्बरने मारला जातो, फक्त पोलिसांना लाच देऊन तो जातो. हे तुमच्या चारित्र्यापासून, तुमच्या समजुतीपासून, तुमच्या जागेपणापासून, तुमच्या माणूसपणापासून सर्व गोष्टींना प्रारंभ होतो. म्हणून भारताच्या फार लांब भौगोलिकदृष्ट्या किती जवळ असला तरी ऑलरेडी भारतामध्ये या सगळ्या वृत्ती आलेल्या आहेत. म्हणून तालिबानची दखल घ्यायची म्हणजे सर्व बाजूंनी जागा राहायला पाहिजे. जसं 26/11 मुंबईवरती हल्ला झाल्यानंतर पार्लमेंटमध्ये काही का असेना सर्व राजकीय पक्षांनी एक मत व्यक्त केलं, याला कायदा कुठला असावा, सिक्युरिटी कशी असावी, काय तुम्ही सारखं त्यांच्या मागेच लागलाय. लोकमानस भक्कम करायचं असेल तर लोकमानस भक्कम करायला पाहिजे. दीक्षित मला माफ करा, माझा वेळ संपलेला आहे. तुम्ही खूप मोलाची गोष्ट सांगितली. तुम्ही तिन्ही पाहुण्यांनी, मी तिन्ही पाहुण्यांचे आभार मानतो, कारण अत्यंत सोप्या भाषेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या आपल्या प्रेक्षकांना हा प्रश्न समजावून सांगितलाय. तालिबान म्हणजे एक भयंकर सैतान आहे. तालिबानचा मुकाबला पाकिस्तान कसं करतो ते करो, पण आपण भारत म्हणून या तालिबानपासून कायम सावध राहिलं पाहिजे आणि कुठच्याही परिस्थितीत आपल्यामध्ये भेदभाव वाढणार नाहीत, आपल्यामध्ये एकजूट राहील हे पाहिलं पाहिजे. नाहीतर तालिबानची सत्ता म्हणजे सैतानी सत्ता आहे, जंगली जुलूम आहे तो, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वात प्रांतात म्हणजे आपल्या सीमेवर तो जुलूम सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा मी आपला प्रश्न घेतो, स्वात प्रांतात प्रबळ झालेल्या तालिबानचा धोका भारतालाही आहे का? पडद्यावर बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 88% प्रेक्षक म्हणतायत होय, भारतालाही आहे हा धोका. या धोक्यापासून आपण कायम सावध राहावं एवढंच सांगून मी हा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. पहा फक्त आयबीन लोक.